महिन्याचं भाडं थकलंय. ए मनीषा, काय झोपले काय? हा काय बरं मी काय होतोय आता मागच्या महिन्याचं भाडं थकलंय ते भाडं द्या ना. मी ना बाहेरच निघत होती आता. हा दवा घ्यायची होती मला. अच्छा तब्येतच खराब झाली. काय झालं म्हटलं मागच्या महिन्याचं भाडं राहिले तुमच्याकडं तर तेवढं भाडं देऊन टाका. अरे बाबा मी काय सांगू हा. आता. दवाला पण पैसे नाही मला. हा खूप परिस्थिती खराब हो, कामाला नाही जात ना म्हणून. बाबा आता आठवड्या झाला एकदम. मला इतकं मला पाणी पाणी होतं, हात पाय सगळं. पैसेच नाही. तब्येत बरोबर नाही तुमची हा. म्हणजे कामाला गेलं गेलं नाही बा. कमर दुखतं हो. काय करायचं. बरं मग आता पुढच्या महिन्यात मग तरी या मागच्या महिन्याचं पुढच्या महिन्याचं एकखट द्याल का? हा हा एकटंच देतेस 2 महिन्याची. 2 महिन्याचं का? हा इतकं सापडून घेतलं. कारण काय कसं मारी आता बाई तुम्हाला माहिती आहे ना माझं कामावणारं कोणी नाही आहे. एकटी बाई आहे, मी काय करू मग. कारण माई बायको मला बोलत राहील त्या बायको भाडं आणा हा. आपलं भाडं रूमचं असं. हा करते मी. बरं चालेल. मग तुम्ही तयार राहा. तू महिन्याला येईल मी परत. हा. हा भाडं मागायला. चालेल येऊ का मग? बाबा एक तर कामधंदा नाही आहे आणि रूम मला पण पैसे मागताय. काय करावं काही माहिती नाही. बाबा तिकडं दवा घ्यायला पैसे नाही माझ्याकडे. त्याला काही सुट्टी असेल आता घरी जायचं कोणी नाही. हा पाटील काही येणार नाही आता टाइम बरोबर झाला. स्वीटी अरे काय करू राहिले? काय नाही काम करत होते. असं आहे का? हा. हा? आले का? बोला. अरे आलो तुलाच भेटायला आलो. हो का? बरं झालं बाबा. कुठे गेले होते? कुठे ते नाही. सजून बजून. तुलाच भेटायला आलो म्हणलं चला येईल भेटून एकदा. हो का? हम्म. बरं झालं. बरं काय तुला पैशाची काही अडचण? अडचण तर आहे. मला ते दवात पण घ्यायचे पैसे नाही आहे. हा. आणि मकान मालक आला होता पैसे घ्यायला. असं का? 2 महिन्याचे बाकी. किती द्यायची तिथे? 10,000 बाकी. 10,000. बरं चालेल ठीक आहे बा. हे 10,000 देतो तुला. मग आता पाटलाला आज काही येऊन द्यायचं नाही. हो आज मीच घरात राहणार. हो चालेल. हं? हा. आणि ते दवा घ्यायला पण द्या ना. हॉस्पिटलमध्ये जायचे आहे ते. हॉस्पिटल 10,000 तर त्याला मालकाला द्यायचे मला. रूम मालकाला. हा. या बाई 2,000 दवा घ्यायला. हा. या बा. हा. बरं झालं बाबा. हं? आता मला आता काय करू काय समजत नाही होतं. ते इथं हा ठेव. संध्याकाळी ठेव. दवा घ्यायला. बैस. हा. थांबा ना ते हे घ्या. हे बाबा पर्समध्ये पैसे तुम्ही. नाही बैस. आली नाही आठवण माझी. तुझी आठवण आहे ना सकाळपासून येत होती हम्म. म्हणून आहे ना आज काही करू मला नका. 4-5 दिवस झाले आले नाही. काय हा ना. कामात असेल. नाही लय कामात होतो मी. हम्म. असं असं आहे ना. हो लय कामात होतो. हे काय काय घेतली? काय नाही ते असं पडली होती घालून घेतली. आणि- चांगली अंगठी घेत भारी अंगठी. हा. चांदीची का? कशीच आवडतं मला. ए चांगली करून नवीन घेऊया आपण. हा, हा. बरं का? मग लोन घेऊन द्या ना तुम्ही. हा काय भारी भारी अंगठी घेऊ. चालतं नाशिकला गेलो का हा. चांगल्या अंगठी घेऊ तुला एकदम भारी. हा तो पाटील येत येत नाही ना आता? नाही ना. नाही ना? त्याचं काय काम आहे. तुम्ही येत आहे म्हणून काय त्याला कसलं बोलवायचं आपण. हा नाही बोलवायचं नाही. तुला लागतं तेवढा पैसे दे. हा, नाही तो म्हणतो बरं. मला आवडते तू खूप असं तसं माझं पण नाही. पण मी म्हणतात त्याला झाकूनच घेते. नाही बोलत नाही नाही तुला. घेऊनच नाही मला द्यायचं. माझं मकान मालिक ना खूप खराब आहे बाबा. कुणाला येऊच देत नाही. हा. थोडं बहाणा करून पळून देते मग त्याला. नाही नाही तेच करायचं. हा. त्याला आहे ना येऊनच नाही घ्यायची इकडे. तुम्ही मला इतके सपोर्ट करता मग त्याला कशाला बोलवायचं. नाही नाही का? बोलवायचंच नाही. हे बघ आता थोड्या वेळात मी येतो जाऊ. काय काम आहे का? थोडं काम आहे किरकोळ या तेवढं करून येतो. बरं अजून काय आणायचं आहे तुला? नको आता मी बाजारात जाऊनच घेईन सगळं. काय म्हणते मस्त मटण बनवते, भाकरी बनवते. संध्याकाळी मस्त पार्टी करू आपण. एकदम एन्जॉय. हे बघ बोलताना. जरा का पाटील दिसला मला. हा? ते लवकर ये मग संध्याकाळी. हं? नमस्कार सरपंच साहेब. हा नमस्कार नमस्कार. का काय नाही आलतो तुमच्या घरच.
काय इथं काय कशाला आला तू आलो तर सहज गारक्यानं फिरत काय सहज आला म्हणून माणूस कोणत्या कामात राहते काय राहते नाही, तुला कळतं का सरपंच पुढे गेला काय हातो पाहला म्हणजे कुठे गेला म्हणजे तू आमचा मालक आहे का मालक नाही मग म्हणजे सरपंच आहे की नाही तुम्ही गावात चाल जाय बाहेर वय म्हणजे असं करून बाहेर वय तुला काही कळतं का अहो, काम असलं कोण ना माणूस तर कॉल आहे करून काय घ्यायचा. आहे मी सरपंच आहे गावचा तुला कळतं का सरपंच म्हणून मी आलो ना, गावचा माणूस आहे म्हणून नागरिक आहे म्हणून बरं आता काही कुठे बोलू नको शिरप्याजवळ यांच्याजवळ हा, काही भानगडी झाल्या आमच्यात हा, सांगायचं नाही बुवा. हा सांगायच्या नाही काही तर सांगितले तो तंगडे तोडून टाकी अहो, सरपंच. एवढं दम येते तुम्ही मला हा चल हा? सांगून चल घ्यायचं तुला ना. नाईन्टी पाहिजे तो हा. भांगड्यांच्या या लोकांची काय माहिती बाबा सारखं माझ्या घरीच पडतात सगळे जाऊ दे आपल्याला काय कोण आहे घरात आहे का सुटी अरे बाबा पाटील. काय आले का? काय नाही असं झोपली होती थोडं अरे काय तो सध्या अरे काय नाही माझी तब्येत बरोबर नाही ना म्हणून काय म्हणता अरे आमचं सगळं तुम्हाला लक्ष आहे, तुमचं आम्हाला लक्ष आहे. काय नाही तसं काय नाही हं? लक्ष आहे ना तुमच्याकडे तुझं सुद्धा राहिलं, तू मला चेंज करून राहिली तेव्हा. का काय म्हणजे काय सांगायला का ते हं? काय नाही असंच. माझ्या कलिजामध्ये बसली कलिजात तू बाबा, इतकं कशाला बसवायचं कलेजामध्ये हं? हा? तुझ्या वजनावडा पैसे टाकून तुला हं? किती हं? किती तू म्हणशील तेवढे पण काय नाही लास्ट टाइम तुम्ही असंच म्हटलं होतं काय गिफ्ट पण आणून नाही दिलं तुम्ही साड्या घेणार होते 5-5 ते पण आणून हे बघा फाटले साड्या माझ्या आता कोण घेऊन देणार नाही साड्या सोड्या हा, मग आधी किरकोळ काम नको सांगत जाऊ मला मग काय अरे बाबा असं बँकमध्येच गेले होते का काय त्याकरता आ, लाख रुपये काढून आले हाय, लाख हाय, हाय, रुपये हाय, किती 1 मस्त लाख 1 लाख आणि ते काय करायचं आलो मला खुश तर झालं खुश नाराज नाही काय रे? हं? नाही ना नाराज नाही आता मी खुश झाले काय रे काय लागलं मी आलतो सहज इकडे गारक्याला या बायला घरकोण नाही ते मंजूर करायला आलोय तो या- काय काम आहे? या असं मंजूर करते का हं? असं पैसे देऊन मी काय अहो, मी लोन घेतलं होतं ना त्याचे पैसे पाटली येतोय एकोणा कळता कामा नाही गावाला सांगायचंच नाही बुवा. हा ते राहायचो पण नाही राहायचो तुला आहे ना तुला द्या काय ते बरं कोणाला सांगणार घरी येऊन सांगतो घरी येऊन पैसे देतो यांना काय काम धंदा आहे का नाही कधी सरपंचच्या मागे कधी पाटलाच्या मागे काम तुमचं या बाय. फिट करतो सांगितलं सांगितलं ना हां. मग तू हागायचं मुताचं बंद करीत तुला घरात हागायला तुम्ही पाटील आहे तुम्ही काय करू शकता सरकारी माणूस आहे मी हं. काय माणूस आहे हं? काय माणूस आहे बाबा काय मागत करतो? पडलाय हे इकडे सारखे डिस्टर्ब मी काय करत होतो हा. फसली तू पाठवा अंतर द्यायचं नाही तुला आहे ना पाणी तेवढा पैसा पाणी पुढे दे हो ना त्याचं थोबडं कसं दिसतंय काय गंध दिसतंय मला मला तुम्हीच आवडतात घरी ना मी थोडे दिवस ठेवते मी ना हं. तुला येणार तुला डायरेक्ट बांगला बांधू डायरेक्ट बांगला कुठे बांधलं आपल्या गावातच कुठं तरी मग बांधून द्या ना आपल्या या जागेत घरात राहून राहून आता कसं तरी आपल्या वाटतं. जागेत चिड तुला येते बांग- मला. आपल्या जागेत तुला बांगला बांधून आपल्या जाग्यात हा. आणि तो मकान मालिक किती परेशान करतो माहितीये का खूप परेशान करतो हो. हं. लय लोय पितो बरं त्याच्यात. मी काय म्हणतो हा. चांगलं काम टाइम कसं चांगलं काम कसं टाइम करते हम्म. कपूर येणार नाही. हा? कोणी येणार नाही. नाही ना बाबा थांबा पैसे ठेवायला दे मला. आम्ही काय म्हणते, ते ना सरपंच येणार इथे. कसं अरे ते नाही का आवास योजनाचे काहीतरी चाललंय ना बंगले बांधायचं हा. ते बांधून देतो तुला असं म्हणतात त्याचं भाड्याच्या काय- घरात राहते कोणीच काही नाही ना बरं हा? कोणीच काही नाही अहो नाही ना ते सरपंच आहे आता त्याचे काम पडतं ना बरं, मी कधी येऊ? कधी येऊ? या ना एक तास दुपारी दुपारी किती वाजता येऊ? 2 वाजता 2-3 वाजता या चालेल. ते गेले की या हं? येऊ? हा सांभाळून जा सरपंच माग पातळ माग
आज मीटिंग आपली लय मस्त झाली नाही का महिला मंडळाची. आणि आपल्या मॅडमनी पण काही काही गोष्टी आहेत ना मस्त घेतल्या नाही का. बाबा हे याचा उपक्रम करा त्याचा उपक्रम करा आपण करू. कुठे गेलते मीटिंगला मीटिंगला गेलते? महिला मंडळाची मीटिंग होती आज. आमचं रोजचं काम तुमचे नवरे जरा सांभाळा तुम्ही. नवऱ्याला सोबत घेऊन जायचं काय आणि ते असे दुसरीकडे जाते पुढं जाते एका बाबा काय तुम्ही वयानुसार काय काय बरमायला लागलात काय. अहो मी खरं सांगतोय. जायला आम्ही दोघे जातोय पण ते मंडळात जातोय लेडीज मंडळ लेडीज मध्ये जा पण तुमचे दोघींचे नवरे सांभाळा ना. सांभाळलं आणि काय झालं म्हणजे अहो ते एका बाईच्या घरी जाते. येडवले काय हा आणि काय करते अहो समक्ष या डोळ्यानं पाहिले. अहो पण ते तर बोलले की तिथे बाजूच्या गावामध्ये काहीतरी जत्रा आहे, तिकडे चाललो म्हणून. नाही 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 नाही. ते जत्रा म्हणून जात्या हा गप्पी तिकडं गप्पा गोष्टी मार मस्त ते करतात. तुम्ही दुसरं कोणातरी बघितलं असं जाऊ दे. अहो समक्ष या डोळ्यानं पाहिलं पाहिजे. पुढे कोणती बाई कुठली बाई इकडे एक घर गेले भाड्यानं हा तिथं राहते एकच बाई राहते. एकटी कोण आली का आपल्या इथे मनीषा का काय म्हणते ना. मनीषा नाव तर आत्ताच ऐकलंय. पाहून तर येऊ ग भाडोत्री आहे का. भाडोत्रीने तिथं एक काहीतरी धंदा खोललाय का काय झालं का? खोटं जर निघालं होतं बाबा तुम्हाला ठेवणार. मला खोटं जर असलं मावालं तर मला जो मारायचं. बाबा एक लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला वडिलांसारखे मानतो. समज खोटं जर निघालं ना आम्ही कधीच चक्कर शब्द बोलणार नाही अहो तुमच्याशी. तुम्ही माझ्या पुरी सारखे आहे दोघी दोघी आहे का नाही पुरी हो. सारख्या म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो. तुमचं सांगितलंय तुम्हाला. पाहूनच येऊ चल अगं, लवकर सीमा खरं असेल का हे? नाही, खूप असं पाहून येऊ आपण. तुम्ही समक्ष तुमच्या डोळ्यानं पाहा ना. पाहून येतो आम्ही अगं पण ते आता कसं ज्येष्ठ माणूस आहे तर खोटं तरी का बोलतील ना. सर वयामानाने नाही नाही मी खोटं कवच बोलत नसतं. आम्ही बघून येतो हा बघू नाही तर तुम्ही चला सोबत बघूनच घेऊ आज समोर बघून घेऊ. चला घर पण दाखवा आम्हाला. सर्व आता हे 2 महिने झाले या बाईला ना. हो मी काय मला ना आता तुम्ही ना भाडं द्या बरं तुम्ही. हा देते ना भाडं केलं मी ऍडजस्ट केलं. केलं का मग त्याला काही करा मला तुम्ही आले हो तुमच्या खूप उपकार आहे माझ्यावर नाही का आता देते माझ्याकडे माझ्या आहे बायकोला पैसे. बोलू राही मला नाही आहे पैसे माझ्याकडे देते हो. हा द्या द्या. हा, हा. मला तुमचा विश्वास होता म्हणून मी थांबलो तुम्ही स्वतःला डॉर रूम पण हा हा नाही 3,000 होते ना तुमचे. पहिले महिन्याचे 3,000 नाटायची असे 6,000 द्या. 3,000 भाडे ना 3,000 होते ना. नाही नाही ते 3,000 भाडे महिन्याला. हा. ते काय नाही. हे 2 हे 3 हा, एक जास्त आहे 3 4 चार. हे 5 हे 6. 500 रुपये द्या ना मला. नाही हो नाही भाड्यात नाही बायको मागून कोणा दिली मग असं 6 झालं ना. 6 आले. आता काय टेन्शन आता काही नाही आता फक्त महिन्याला देत्रा भाडं मग काही टेन्शन नाही. हा हे बघा आता इतकेच राहिले मला पण काय पाहिजे ना हा, नाही, बरोबर, हा. बरोबर. चल हा आता नाही टेन्शन नका देऊ. हा, हा, हा. आता 2 महिन्यानंतरच या तुम्ही. 2 महिने येऊ का बरं बरं चालेल काही प्रॉब्लेम मग तुमचे पण काम निघतं ना एक संघ पैसे आले. हा एक कटी पैसे आले बा, बरोबर एक खर्च होता त्याला आता हे बायकोला आहे ना गळ्यातलं करायचंय ना हा, हा. आता सोन्याला लय भाव झाला करून घे. हा ती मला म्हणा तेवढं त्या बायको भाडं आणा म्हणा आपलं. आणि ते थोडं बाथरूमचे वगैरे थोडं सोय करून द्या. काय problem आहे बाथरूमचा? आपल्याला आहे ते सगळं. काय कुठलं बाथरूमला पाणी नाही येत ना. नाही आहे का बाहेरून भरतं. बरं बरं मी त्याला माणूस पाठवून देतो आणि तेवढं रिपेअर करून देतो तुम्हाला हा? चालेल चालेल ते काय सरपंच का काय ते दोघं कुठं काय इकडं पोलीस पाटील सरपंच काय नाही ते काय ते आवास काय? योजनाचे काहीतरी होतं ना त्यांच्या बंगले बांधून देणार आहे मला असं म्हणत होते. काय बांधणार आहे? बंगले घर सरकारी कोण? हे सरपंच सरपंच आपले. हा. हा म्हणून आले ते. हा बरं म्हणजे बाहेर आहे म्हणायची येतो बाहेर घर बांधून देणार मग पोलीस पाटील काय देणार आहे हा? पोलीस पोलीस पाटील पाटील ते यांचं बोलणं झालं असेल काहीतरी. असं आहे त्यांची पण सही लागते ना. नाही, नाही, आमचं हा, नाही. सरपंच तुमचं काय काम आहे? ते तिचं आधार कार्ड घ्यायला आलो होतो हा. तुम्ही ती म्हणे 2-2.5 ला या तुम्ही काय आलते नाही सरपंच काय म्हणे तुम्ही काय आलते इकडे अहो, पोलीस पाटील तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज का तो आला आधार कार्ड घ्यायला तुम्ही काय आलते अरे ते पण कामासाठी झाले असेल काहीतरी. ए बाई रूम माझा आहे घरात ठेव तुला मी धंदे करायला नाही ठेवेल रूम जरा अरे तसं हा. काहीतरी नका बोलू मा नका डोकं जर बोलू. मा घरात जर आले ना अहो ते काय घराच्या बाहेर म्हणत काढील होते, लगे. तू भाड्याने राहते ना ते मला घर बनवून देते मग त्यांची सिग्नेचर नको का आपण ओ नेमकं तुम्ही काय आलते पाटलाचे आणि सरपंचची तुम्ही signature काय आलते नको. काय
तुम्ही काल आल ते बरं काय माझी मंडळीनी मैत्रिणी हा मनीच्या घरा घाली का काय ते पाहिलं ते का हा हो, फॉर्म आणली हा बघा तिला आता अंगठी घेतो अंगठी हा सही येत नाही म्हणे हा अंगठा देऊन दे तुम्ही पण देऊन द्या ना पाटलाचे पण लागतं म्हणजे ना. हिला घरकुल मंजूर झालंय का हा म्हणून ते 2 दिवस तिच्याकडे येत होतो मी. अहो मग तिला ऑफिसलाच बोलायचं तुम्ही का आला घरच्या बाहेर तुमच्या हातात शिपाई आहे शिपाईला हा, पाठवायचं सरपंचाचं काम ते असतं आता ते. आता लिहितो मी हा पुढं मध्ये हा बरं मी काय म्हणतो हो हा. मंडळी आलते का आपल्या इकडं मंडळी काय अहो, मी मा भाडं न्यायला आलतो रूम भाडं काय चाललंय का इथं हा काय चाललंय आणि कुठल्या बाईकडे तुम्ही आला ते ना त्या बाईने येतं भाडं भरलं नव्हतं भाडं भाडं भरलं नव्हतं मी दमदाटी काय देऊन गं, भाडं एकसारखं केलं. वेळ तुला काय आमचेच नवरे दिसले का? चार चार जण 4 जण नाही हे हे बघा ना आता हे मा भाडं घ्यायला मी चालतो भाडं घ्यायला कसलं भाडं रूमचं मावाले कोणतं तुमचं ती इकडे माल पैसे थांबा नाही याचा काय संबंध आहे ती घालून तिच्याकडे तुम्हाला हा? तुम्हाला तिच्याकडे अरे, 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 नका पाटील आहे मी, पाटील पाटील आहे. काय पाटील आहे कसलं पाटील सोडून काय करताय बरं मी हो, काय मग इथं बोला ना ना तुम्ही. इथं आधार कार्ड आणि हे लागत होते इथं घरकुल दिलं मी मग एवढे जण लागतात का एक पेपर घेण्यासाठी हा? त्यांचं बघ ना. सिग्नेचर लागतंय ना पाटलाची त्यांचे लागायचे सरपंचाची. दोघं साक्षीदार लागतील ते मग तिला मी तुमच्या बरोबर आहे का नाही नाही माझ्या रूम बरोबर. कोणाचं आहे तुमचा हा, मी आलतो रूमचं भाडं मागायला मावाला तुमचा माझ्या काय संबंध आहे का नाही, नाही. हा. बाहेर बोलायचं घरात कशाला कळाले तुम्ही ना रोज त्यांच्याकडे येत असताना बसत असता अहो, सगळेजण मग त्यांचे कागदपत्र बैठक कमी घालून ते आहे पण कागदपत्र कमी ए बाई तू काल यायला बोलू किती कुठं बोलवलं आज किती दिवसानंतर आणि आले ते? कधीपासून तुम्ही इथे राहता कधीपासून राहता इथे वर्षापासून त्याला झालं ते 1.5 महिना तुम्हाला नाही माहिती दीड महिना झाला 1.5 महिना झालं काय 1.5 महिने तुम्ही इथे येत होते काय नाही तुमचं बरं लक्ष होतं इथे 15 1.5 महिना म्हणून आता यायला लागलो मी. बरं असं करा तुम्ही नाही का एक काम कर. तिचे अंगठे घेतो एक काम कर तुझी तिचा मैत्रीपणा कर म्हणजे मला कशाला म्हणजे- कशाला म्हणजे- घरात बसायला मोकळं होईल ना म्हणजे बोल ही आहे ना मला एक मैत्रीण ती कशाला पाहिजे एवढी हा? म्हणजे ती चांगली अहो, गोरी पण दिसली. तुमच्या बायकांना कसं तुम्ही घेऊन आले चिडचिड तुम्हाला कोणी सांगितलं रे करताय. कोणी सांगितलं तुम्हाला कोणी सांगितलं कोणी म्हणजे? सांगितलं तुम्हाला सांगितलं आम्हाला गणपती सांगितलं की रोज डोळे तुमचे गेले नव- का आमचे? डोळे तुमचे नवरे इथे येतात म्हणून मग काय हा? एकटी बायको असली तिथे माणसं नको बरं यायला मी का घेतो कशाला अंगठे हा? ए बाई, काय काम नाही तू पडत तू का? दुसरे घे ना आमचे नवरे कशाला घेतेस तू घेऊ का अंगठे तिचे तोपर्यंत तुमचं वाद मिटत नाही आता आमचं भेटलं सारखं एक लक्षात ठेव परत जर या बाईकडे जर दिसलात ना तुम्ही तर तुम्हाला मीच घरात घेणार नाही एवढं ध्यानात ठेव मग हिच्या दाराशी पाशी येऊन बसा हा भीक मागत पोलीस चला पाटील घरी, चला ना घरी आता. पोलीस पाटील लाजा वाटा पाहिजे लाजा सांगा ना आपल्या ते गावात बायको कमीत मारते कमी त्यांना. विधवा बाई राहते याचा विचार करायचा आपण गव्हर्नमेंटचे माणसं आहे याचं काय वाटत आहे का बरं मी काय म्हणतो, मी याचं बंद पैसे करतो तुम्हाला का पदवी दिली बा गव्हर्नमेंट पोलीस पाटील आहे तुम्ही याचा विचार करा जरा पण मी काय होतो पेपरला माझी बातमी काय नाही सगळे सारखेच तुम्ही पेपरला बातमी देऊ सरपंच नका. आपल्याला लाज वाट पाहिजे आपल्याला गावाला निवडून दे रे हा तुम्ही एका विधवा बाईच्या घरात बसा द्या परत जर ए, इथं आला जाऊ दे ना, भाऊ परत नाही येणार घरात आम्ही. जर मला दिसते बाहेर रूम मध्ये त्याकडे चाटून राजीनामा द्यायला लावेल चला, पोलीस पाटील असं म्हणू नका परत हे दे ना फॉर्म दे ना मला थांब. ए बाई माझा नवरा ए, घेऊ नको तुला ना. फार्मसी काय गरज आहे तू ऑफिसला जाय मग काय तुम्ही भाड्यातच घरात राहू का मी ग्रामपंचायत मध्ये जाय ऑफिस मध्ये घरी काय बोलते द्यायला त्या बघ, एकटा माणूस हिच्या घरात दिसला नाही संध्याकाळी पाहिजे येईल मी संध्याकाळी कशाला? कायला साय घ्यायला काय घ्यायला ते. सही बाकी तो नाही. सरपंच मला बोलायला नका लावू. आपण माझं घर तर तुम्ही ऑफिसला बोला तिला अहो, स्वतः ग्रामसेवक राहील तिला आजच्या दिवस बरं, जाऊ त्याच्या दे. समोर साय घ्या मी काय म्हणतो मालक 8-15 दिवस माझी जाऊन चक्कर रोज रोज कशाला? नाही येणार. काय करायचं आज पण तुम्हाला 8-15 दिवसांनी कसं तुम्ही घराच्या बाहेर पडता ना? काय घेणं देणं काही? काय बेकार लोक आहेत अरे बाई तुला कळतं का काही पण मी काय केलं का दिसलं का ते तुम्हाला काय माणसं काय केलं नाही का नाही, मी? आई हा. तो एक सरपंच एक पोलीस पाटील आहे म्हणजे चावनट माणसं आहे त्याच्या नादाला लागू नको तवर इज्जत जाईल जरा सांभाळ जरा तो इज्जतीला हा म्हणजे मी तुला रूम दिला म्हणजे येऊ ते करायला नाही दे हा कोणी घुसलं का घरात तुम्ही मी पाहिलं तो का? विचार केला विधवा तुमच्या बाई डोळ्यासमोर काय केलं का मी? ऐक त्यांच्या बायका कस काय आल्या त्याला काय माहिती त्यांच्या कोणीतरी डोक्यात कोणीतरी पाहिलं म्हणून आल्या त्या काय माहिती त्यांच्या नवऱ्याला सांगा बोलायला आता काय माहिती मला मग हे बघ मी तो चांगला विचार केला का बा विधवा बाई आहे जायच्या बा राहील बिचारी हा नाही, नाही, आता कोणी नाही बर मी रूम दिलाय मी तरी येतो का तो रूम महिन्याची महिन्याला फक्त पगार घ्यायला येतो
भाडे घ्यायला येतो बरोबर. तुम्ही कधी येत नाही खाली भाडा घ्यायला. आणि मग असं कधी वागायचं नाही. हो. नाही तुला असं वागायचं असं तर रूम खाली करून दे. नाही 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 हा. आता नाही होणार तसं हं? बर जाऊ का मग मी आता. हा. हा शेगावानी करते ते बाय काय काय बाया आणि काय माणसं बाबा. माझी तर मला तर वाटलं होतं आज माझी वाटोडाच होणार आहे पण बरं झालं बाबा सांभाळून घेतलं. तुला जाऊ द्या ते झालं तर कसं झालं माझं मला फायदा होता मला काय